ओके. सर मोबाईल ना एका ठिकाणी ठेवून दिला तुम्ही तरी चालेल. हां, ठीक आहे. ओके. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, आफ्टरनून झाली. मी क्लास घेत होते ना. गुड आफ्टरनून गर्ल्स. अच्छा, मला सांगा तुमच्यापैकी अच्छा सुट्टीला जाऊन आला तुम्ही सगळेजण? व्हिडिओ पॉज झाला. नेटवर्कचा इश्यू आहे बहुतेक. सर तुमच्या तिकडे एक मिनिट मी तुमचा व्हिडिओ पॉज करते. ॲक्चुअली नेटवर्कचा इश्यू बहुतेक तर आपोआपच व्हिडिओ तसं पण पॉजच झालाय. तुमच्या तिकडे वायफाय नाहीये ना? मोबाईलवरूनच कनेक्ट केलंय तर? मोबाईल डेटावरून. बरं ठीक आहे आता चालू झाला. अच्छा. गर्ल्स ठीक आहे. हां, आता दिसतंय सर. इट्स ओके, इट्स ओके. गर्ल्स सुट्टीला जाऊन आला तुम्ही सगळेजण? हं? हो? मजा करून आला? अच्छा. मला सांगा तुमच्यापैकी 10वीच्या गर्ल्स कोण-कोण आहेत? 10वीचे कोण-कोण आहेत? हँड रेज करा जरा. ओके. ठीक आहे. 10वीच्या 2 मुली आहेत. तुमची नावं सांगा बेटा. आस्था आणि लाडे. रोशनी चंदू येरमे. अच्छा. आस्था आणि रोशनी. ओके, ग्रेट. तुम्ही मला पाहिले ह्यापूर्वी कधी? हो. अच्छा. मला पाहिलंय. तुम्ही कुठे पाहिलंय? मी काय शिकवलेलं तुम्हाला? सायन्स. सायन्स शिकवलेलं. कोणता धडा शिकवलेला आठवतोय गर्ल्स? हो. कोणता? गुरुत्वाकर्षण. ओके, ग्रेट. समजलेला तो धडा? हो. समजलेला. ओके. अच्छा. गर्ल्स तुम्ही मला सांगा ऑनलाईन मध्ये तुम्ही जेवढ्या व्हिडिओज बघताय तर ते समजतात व्हिडिओ थोड्याफार की थोडंसं कठीण जातं व्हिडिओ समजायला? समजते पण आवाज येत नाही. लाईट येणं जाणं करत असते. नेटचा प्रॉब्लेम आहे. हा. अच्छा. मी थोडा वेळ ना तुमचा कॅमेरा ऑफ करते. म्हणजे तुम्हाला तुमचा आवाज मला स्पष्ट येईल कारण मधून तुमचा आवाज ना ब्रेक होतोय. हा. अच्छा. म्हणजे तुम्हाला समजतंय पण नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे प्रॉब्लेम होतोय. ओके. ठीक आहे गर्ल्स. मला सांगा तुम्हा दोघींना आस्था आणि रोशनी कोणत्या कोणत्या विषयीचे व्हिडिओ जरा थोडे कमी समजले किंवा कोणत्या विषयीचे जरा जास्त चांगले समजले सांगा बरं जरा. विचार करून सांगितले तरी चालेल. बोला बोला. हं? हा. काय मोठ्याने बोला. आठवत नाहीये आता. अच्छा अच्छा. बरं ठीक आहे. काही हरकत नाही. सर ह्यांचा जरा परत प्लीज कॅमेरा ऑन करा आणि 9वीच्या मुलींशी आता मी बोलते. अच्छा. आस्था आणि रोशनी तुम्हाला आता 10वी नंतर काय करायचंय बेटा? शिक्षण घ्यायचं आहे. सामू. म्हणजे कुठल्या क्षेत्रात करिअर करायचंय? काय बनायचंय? काय करायचं आपण मागे घेतलं होतं? इंजिनियर, डॉक्टर. ओके. इंजिनियर, डॉक्टर. व्हेरी गुड. अच्छा. सर आपली ही जी शाळा आहे ही मराठी मीडियम आहे का? हो, मराठी मीडियम आहे मॅडम. ओके. गर्ल्स मग बघा तुम्हाला ना हे तुमच्या पुस्तकामध्ये बघा सायन्स आणि मॅथ्सच्या कंसामध्ये प्रत्येक काय काय गोष्टींसाठी इंग्लिश वर्ड्स दिलेत. माहितीये ना? जसं विद्युत धारा, विद्युत धारेचे परिणाम, तर इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट धड्याचं नाव दिलं असेल इंग्लिशमध्ये. तर ते इंग्लिशचे शब्द तुम्हाला पाठ करावे लागतील बेटा, नाहीतर मग काहीच समजणार नाही. तर आता बोर्डाची परीक्षा झाली ना 2-3 महिने चांगली सुट्टी मिळते. तो सुट्टीचा वेळ वाया नाही घालवायचा. रोज 1 तास तरी ना हे शब्दार्थ पाठ करायचे. 8वी, 9वी, 10वी तिन्ही वर्षाची पुस्तकं घ्या आणि सायन्स आणि मॅथ्सची त्याच्यामधून ते शब्द पाठ करा. ठीक आहे. सर प्लीज कॅमेरा परत एकदा ऑन करा ना. ऍक्च्युली ना मी ऑफ करू शकते माझ्या बाजूने पण ऑन करण्याचं ऑप्शन माझ्याकडे नाहीये. आणि आता मी 9वीच्या मुलींशी बोलते थोडंसं.
हा, कॅमेरा बघा आता तुम्ही ऑन करू शकाल. पहिला लावला होता नेट संपलं ना अकाउंट होतं. हा, झालं चालू. अच्छा, आता 9th गर्ल्स कोण आहेत? बेटा आस्था आणि रोशनी, तुम्ही वर्गामध्ये गेला किंवा मागे जाऊन बसला तरी पण चालेल. थँक्यू सो मच. आपण परत भेटू त्यावेळी मी तुमच्याशी नक्की बोलेल आणखी. अच्छा, 90चे जो आहे ते पुढे आता. बसलो सांग टॉपिक आहे ना. हा, बेटा तुमचे दोघांची नावं सांगा एक एक करून. धनुष नीलाक्षी अंजना. अंजना लक्ष्मण. हा, परत जरा मोठ्याने सांगा, फक्त पहिले नाव सांगा. धनुष. धनुष. अच्छा, दुसरा काय म्हणाला? अंजना. अंजना. ओके बेटा, ओके, ठीक आहे. अच्छा, धनुष आणि अंजना, तुम्ही दोघांनी मला पाहिले त्यापूर्वी कधी कुठे? नाही पाहिलं? ओके, बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही जेवढे पण व्हिडिओज बघितले असतील, सरांनी तुम्हाला जे व्हिडिओज दाखवलेत ते ऑनलाईन जे शिकवलं जातं ते समजते तुम्हाला? हो समजते मॅडम, पण ते लाईटचे मग ते नेटवर्क प्रॉब्लेम. बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. अच्छा, मला सांगा, तुम्हा दोघांना 10वी नंतर काय करायचंय? कुठल्या काय करिअर बनवायचंय? इंजिनियर ऑफिसर पोलीस. पोलीस मध्ये जायचंय तुला? ओके. आणि अंजना, तुला कशात जायचंय बेटा? हा, आवाज नाही आला, परत बोल मोठ्याने. डॉक्टर बनायचंय. ओके ओके. मी आता बघ 10वीच्या 2 मुलींना सांगितले ना, ते तुम्हाला तुमच्या दोघांसाठी पण लागू होते. खास करून अंजना तुझ्यासाठी ते इंग्रजीमधून शब्द पाठ करावे लागतील मग त्याच्यासाठी. ठीक आहे, आणि अभ्यास पण खूप करावा लागेल. ठीक आहे, व्हेरी गुड. आपण ना जवळजवळ 1 महिन्यानंतर परत एकदा भेटू. ठीक आहे, तर मी त्यावेळी मग थोडस डिटेलमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारेल. ठीक आहे, तुम्ही दोघं पण जाऊ शकता वर्गामध्ये. सर, आता 8वीच्या मुलांना बोलवा. हा, मुलींनो एक एक करून नाव सांगा. दुर्गा. दुर्गा आणि शीतल. अच्छा, अमित पण आहे कुठे, पण मला कॅमेऱ्यात नाही दिसत आहे तो. अमित कितवीला आहे? 8वीलाच येतो बेटा? ओके, दिसला तुम्हाला? दिसला, ठीक आहे, ग्रेट. अमित पण 8वीलाच आहे तर. ओके. मुलांना, तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ जे बघताय तुम्हाला समजतं ते थोडंफार काय त्याच्यामधून? समजते, पण एक प्रॉब्लेम आहे. मला एक सांगा, ज्या असं रोजच नेटवर्कचाच प्रॉब्लेम असेल असं नसेल ना? जेव्हा कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम नव्हता त्यावेळी जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकला असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता विषयचा व्हिडिओ समजलेला? एखादं नाव आठवते धड्याचं किंवा एखाद्या छोट्याशा टॉपिकचं नाव आठवते? अनुचे अंतरंग. अनुचे अंतरंग. अच्छा, ओके. आणखी अमित, तुला काय आठवते बेटा थोडंफार? अनुचे अंतरंग. तुला पण तेच आठवते? ओके, बरं, ठीक आहे. अच्छा, मला सांगा, तुम्हा तिघांना 10वी नंतर काय करायचंय? कशात करिअर बनवायचंय? IPS. IPS. वा, ग्रेट. आणखी अमित, तुला? पोलीस. पोलीस मध्ये जायचं. आणि तुला बेटा? इंजिनियर होतोय. ओके ओके, ग्रेट ग्रेट.
ठीक आहे. इंग्लिश मधून शब्द पाठ करा. आता मी जसं सांगितलं ना बाकीच्या मुलांना, ठीक आहे मुलांनो, आपण आता काय करणार आहोत, मी सरांशी बोलून ना तुम्हाला एका लाईनीमध्ये व्हिडिओ डाउनलोड करून दाखवायला सांगेल. म्हणजे नेटवर्कचा इश्यू जरी असला तरी पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ठीक आहे. आणि तुम्हालाच त्याच्यासाठी कदाचित मॉनिटर बनवण्यात येईल, पण सांगतील तुम्हाला नक्की काय करायचंय मॉनिटर बनवून. ठीक आहे. चालेल, तुम्ही आता वर्गामध्ये जाऊ शकता, मी सरांशी बोलते. सर नमस्कार सर, नमस्कार सर. आपलं की नाही गेल्या वेळी जी जनरल मीटिंग झालेली ना, तर त्या जनरल मीटिंगची बघा मी तुम्हाला रेकॉर्डिंग जी पाठवलेली होती, तर ना ती रेकॉर्डिंग तुम्ही ना व्यवस्थित, तुम्हाला जरी वेळ नसेल तरी ना तुमच्या शाळेचे जे स्मार्ट विद्यार्थी असतील आणि जे टीचर्स आहेत 8वी ते 10वीचे, खास करून 8वी ते 10वीचे वर्ग शिक्षक, त्यांना ती रेकॉर्डिंग दाखवा. त्या रेकॉर्डिंग मध्ये मी हे नेटवर्कचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच सोल्युशन सांगितलेलं आहे. समजा तुमच्या शाळेमध्ये इंटरनेट नाही चालत आहे, जसं आता मला दिसतंय की फ्लक्च्युएट होतंय नेटवर्क, पण आपण तुमच्या समजा घरी वायफाय आहे किंवा तुमच्या शाळेमधले बाकी काही टीचर्स आहेत त्यांच्या घरी वायफाय आहे किंवा तुमच्या तिकडे नेटवर्क चांगलं चालतंय आणि जिओने तर आता 5Gचं फ्रीच दिलेलं आहे, किती पण तुम्ही डाउनलोड करू शकता. तर तिथे व्हिडिओ डाउनलोड करून घेतल्या आणि मग त्या डाउनलोड ऑलरेडीच आता मोबाईलमध्ये व्हिडिओ डाउनलोड झालेली आहे, तोच मोबाईल टीव्हीला कनेक्ट करून डाउनलोड झालेली व्हिडिओ आपण दाखवू शकतो त्यांना. नेटवर्क असो नसो मग काही फरक नाही पडणार. हा व्हिडिओ चालू करताना सुरुवातीला थोडंसं नेटवर्क लागेल, ते तर तेवढं कमी असेल तरी पण त्याची स्ट्रेंथ चालेल. जसं आता तुमचं जसं चालू आहे तसं चाललं तरी पण चालेल. तर ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मीटिंग मध्ये सांगितलेल्या होत्या. म्हणून ती मीटिंग जनरल बोलवलेली होती, सगळ्याच शाळांसाठी कॉमन होती. तर ती व्हिडिओ जी आहे तुम्ही नक्की पहा, तुमच्या टीचर्सला आणि स्मार्ट विद्यार्थ्यांना दाखवा सगळ्यात आधी तर, की नेटवर्कचा इश्यू असला तरी पण आपण व्हिडिओ व्यवस्थित कशी दाखवू शकतो. तर पहिली महत्वाची ते लक्षात आलं माझ्या, ते मी ऑफलाईन व्हिडिओ दाखवत असतो त्यांना, परंतु मेन इश्यू आहे इथे आमच्याकडे पॉवर सप्लायचा. पॉवर सप्लाय म्हणजे इंटरमिडियंटली एवढं जात असते दर 15 मिनिटाला, अर्ध्या तासाला, आणि नेमकं आपण काहीतरी करत असतो ना त्याच वेळेला ते जाते. हा एक इश्यू आहे. तर ते लाईन चेंज करण्यासाठी आम्ही थोडंसं एक प्रयत्न करत आहोत. आणि दुसरा इश्यू, आता पावसाळ्याचा सीझनच होता आणि संध्याकाळचं जेवण वगैरे झाल्यानंतर मुलांना उशीर व्हायचा, त्यामुळे संध्याकाळी आम्ही रेग्युलर मध्ये रोजची रोज दाखवू शकत नव्हतो. तर मग सॅटर्डे संडेला आपण दाखवायचो. तोच विषय की दिवसभरामध्ये 10 ते 15 वेळा लाईट जाते इथे. बरोबर आहे. सर आपल्याकडे जर इन्व्हर्टर वगैरे असेल तर एक कोणता तरी जो स्मार्ट टीव्ही आहे, फक्त त्यालाच इन्व्हर्टरचा सप्लाय दिला, जर पॉसिबल असेल, शक्य असेल तरच, ऑफकोर्स मी म्हणते. सध्या इन्व्हर्टर तर नाही आहे, पण ते आता घेण्यासाठी आपल्याला एसएमसी मधून, माझ्याकडे जे एसएमसीचं फंड असते त्याची परवानगी वगैरे घेऊन मी ते बघतो. हा सर, मला सांगा तुमच्या शाळेमध्ये 10वी पर्यंत शाळा आहे ना? हो, 8वी 9वी 10वी 3 वर्ग. तिन्ही वर्ग. अच्छा, तुमच्याकडे फक्त 8वी 9वी 10वीचीच आहेत, म्हणजे 1ली ते 7वी किंवा 11वी 12वी नाहीच आहे? ओके, ग्रेट. सर हा 3च वर्ग आहेत, ठीक आहे. मग 8वी ते 10वी मध्ये आता तुमच्याकडे कुठल्या शिक्षकांची कमतरता आहे का कुठल्या विषयासाठी? विज्ञान विषय शिक्षक नाही आहेत आपल्याकडे, आणि इंग्रजी माझ्याकडे आहे. मॅक्झिमम टाइम माझा हा ऑफिस मध्ये जातोय. सर बघा, आपले ना जर तुम्ही एक टीचर म्हणून इंग्रजीचे आणि सायन्सचे दोन्ही पण व्हिडिओज आपले जर पाहिले तर तुम्हाला बघा ती क्वालिटी चांगली वाटेल. म्हणजे एकतर आपले मराठीमधूनच शिकवले, पुस्तक त्यांना दाखवून त्यांच्या पुस्तकामध्ये जे त्याच्यातूनच शिकवले, त्याच्यामुळे त्यांना ते समजायला इझी पडेल. पण आता जे दुसरे मुद्दा मी सांगते तो खूप महत्वाचा आहे. बघा तुम्ही ना, आता जसं मी मुलांना सांगितलं, तुमचेच स्मार्ट विद्यार्थ्यांना मॉनिटर बनवा आणि ते विद्यार्थी काय करतील, व्हिडिओ डाउनलोड तर ऑफकोर्स तुम्हाला जिथे नेटवर्क आहे तिथे टीचर्सलाच करावं लागेल, पण टीचर्सने एकदा व्हिडिओ डाउनलोड केले की विद्यार्थी काय करतील ना, लाईनीमध्ये ते व्हिडिओज बघतील टीव्हीला कनेक्ट करून.
जसं की आता सायन्सचा पहिला धडा आहे 10वीचा गुरुत्वाकर्षण, खूप मोठा धडा आहे, त्याच्यामुळे एका तासात तर नाहीच झालाय तो शिकून. तर 8 व्हिडिओज आहेत त्याचे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित नावं लिहिलेली आहेत, भाग 1, भाग 2, भाग 3. तर आता विद्यार्थ्यांना आपण अधूनमधून कोणता पण व्हिडिओ दाखवलं त्यांना समजणारच नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमधूनच मॉनिटर बनवा. जसं की आज 12 तारीख आहे, आज भाग 1 बघितला, उद्या 13 तारीख आहे, भाग 2 बघितला आणि त्यांना ते मेंटेन करायला सांगा रेकॉर्ड एका वहीमध्ये किंवा जुनं एखादं रजिस्टरमध्ये. कारण मग कधी कुठला व्हिडिओ बघितला आणि पुढे कोणतं बघायचं सगळ्यांच्या लक्षात तर नाही राहणार ना, एवढे सगळे धडे आहेत. 8वी 9वी 10वी 3 वर्ग आहेत, व्हिडिओजचे पण खूप सारे भाग आहेत. तर त्याच्यामुळे रेकॉर्ड मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला पण सिक्वेन्स राहील, आपण कधी कधी काय काय पाहिलेलं आहे. आणि सर दुसरी महत्वाची गोष्ट बघा, तुमच्याकडे तर खूप उपलब्धता ही बनतेच आहे व्हिडिओज पाहण्यासाठी, की कारण तुमच्याकडे सायन्सचाच टीचर नाहीये. तर आपण आमच्या बाजूने तुम्हाला जेवढा पण सहयोग मिळतोय त्याच्या परिणामी, म्हणजे आपण हा जो उपक्रम चालवतोय त्याच्या परिणामी जर तुमच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स खूप चांगले इम्प्रूव्ह झाले आणि काही काही विद्यार्थी खूप उत्कृष्ट मार्कांनी पास झाले, तर आपण काय करणार आहोत, त्या विद्यार्थ्यांना सर स्कॉलरशिप पण देणार आहोत. शिवाय त्यांना टेक्निकल सपोर्ट मिळावं म्हणून आपण त्यांना लॅपटॉप देणार आहोत. आणि फक्त विद्यार्थ्यांनाच असं नाही, तुमच्यासारख्या ज्या शाळा सपोर्ट करतात तर त्या शाळेला पण एक त्यांचं कौतुक व्हावं, त्यांना मोटिवेशन मिळावं म्हणून सन्मान म्हणून त्या शाळांनाही काहीतरी आपण देण्यात येईल. आणि सर एवढंच नाहीये, आता जो तुमचा विद्यार्थी जो 10वी मध्ये, समजा त्या विद्यार्थ्यांपैकी 3-4 विद्यार्थी जरी असे उत्कृष्ट निघाले, 10वीला खूप चांगले मार्क्स त्यांनी काढले, तर त्यांना आपण 11वी 12वी मध्ये पण चांगलं शिक्षण मिळेल, जेवढं होईल तेवढं मोफत मिळेल. आणि शिवाय 12वी नंतर पण एखाद्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन मिळेल आणि त्यांचं फ्रीमध्ये शिक्षण होईल. त्याच्यासाठी पण आपण वेगवेगळ्या संस्थांबरोबर कोलॅबोरेशन आपलं चालू आहे. त्याच्यामुळे आपण मुलांना त्यांचं चांगलं पूर्ण करिअर पूर्ण घडेपर्यंत, जोपर्यंत ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहत नाहीये, तोपर्यंत आपण त्यांना सपोर्ट करण्याचा आपला खूप जास्त वर्षांचा प्लॅन आहे. तर त्याच्यामुळे सुरुवात होणं खूप गरजेचं आहे सर. ऍटलिस्ट आतापासून त्याची व्यवस्थित सुरुवात होणं खूप गरजेचं आहे. तर तुमचे 10वीचे जे विद्यार्थी आहेत ते जवळजवळ 5 वर्षासाठी आपण त्यांना बरोबर साथ देणार आहोत. जे आता 8वी मध्ये त्यांना 7 वर्षासाठी. तर आपलं असं लॉंग टर्म प्लॅन आहे. तर त्याच्यासाठीच पण मग ऍटलिस्ट आता 10वीला तरी त्यांचे चांगले मार्क्स येणं गरजेचे आहे ना. म्हणून मग आपला हे सगळा जो आहे तो उठाठेव चाललेला आहे. तर प्लीज ह्या 2 गोष्टी करून बघा. एकतर व्हिडिओ ऑफलाईन दाखवण्यासाठी आधीच डाउनलोड करून ठेवले आणि दुसरी गोष्ट आपण हे त्याचा रेकॉर्ड मेंटेन केला. रेकॉर्ड मेंटेन केल्याने तुम्ही पण एकदम ठामपणे सांगू शकता की बघा आम्ही हे एवढे एवढे व्हिडिओज दाखवलेले आहेत विद्यार्थ्यांना म्हणून. तर ह्या 2 गोष्टी आहेत. सर तिसरी महत्वाची गोष्ट, आई नो तुमच्याकडे नेटवर्कचा आणि हा सगळा इश्यू आहे, तरी पण समजा त्या दिवशी लक बाय चान्स नेटवर्क पण स्टेबल आहे, इलेक्ट्रिसिटी पण आहे, तर आपण काय करणार आहोत, ह्या महिन्यापासून महिन्यातून एकदा फक्त विद्यार्थ्यांबरोबर स्पेशल लाईव्ह सेशन्स घेणार आहोत. जनरल टॉपिक्स वरती मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून, जसं की इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, सायबर सिक्युरिटी काय आहे, गुड टच बॅड टच काय आहे, त्यांचं करिअर काउन्सिलिंग. मुलं म्हणतात मला हे बनायचंय ते बनायचंय, पण त्याच्यासाठी काय काय करायचंय आणि काय काय मुलांना माहितीच नाही काय बनायचंय. तर त्याच्यासाठी करिअर काउन्सिलिंग, इंग्लिश स्पीकिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांबरोबर करणार आहोत. सुट्ट्यांमध्ये पण ट्राय करणार आहोत, कारण शाळा चालू असताना ह्या सगळ्या गोष्टी नाही होणार. तर सुट्ट्यांमध्ये पण आपले वेकेशन्स मध्ये त्यांना थोडं ह्या गोष्टींमध्ये पण एंगेज करण्याचा प्लॅन आहे पुढच्या आता येणाऱ्या सुट्टीमध्ये, मे महिन्याच्या एप्रिलमध्ये वगैरे. तर बघूया ते कसं वर्कआउट होतंय. पण सध्या एक सेशन तर महिन्यातून होईलच. त्याच्यासाठी पण ट्राय करा की तुम्ही विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करून द्याल. शिवाय हा सर, ऑनलाईनचा क्लास. मला आठवतोय मी ज्यावेळी सुरुवातीला शिकवायचे तर तुमची स्कूल त्यावेळी जॉईन व्हायची ऑनलाईन. विद्यार्थी रिस्पॉन्स पण द्यायचे, मला आठवतंय. हे मराठी मीडियमच्या ह्याच्यामध्ये 10वीच्या वर्गामध्ये. पण त्यानंतर तुमच्याकडून मग ते ऑफलाईनची सुविधा निर्माण झाली.
त्यामुळे मग आपण तो पर्याय निवडला होता. हो, पण ऍक्च्युली ना ते ऑफलाईनची सुविधा ते हे पण झालं ना, नाशिक रिजनचे जे स्कूल्स आहेत काहीतरी तुमच्या कोणत्या ऑफिसर्स कडूनच असं सांगण्यात आलं की स्कूलच्या वर्किंग आवर्स मध्ये ऑनलाईन क्लास नाही अटेंड करायचा म्हणून, कारण शाळेचे स्वतःचे तास असतात असं काहीतरी होतं ना, म्हणून मग हा मेन गोष्ट ती पण नव्हती. तुमचा जो तास आहे हा जवळपास 1 तासाचा आहे वाटते. बरोबर. सर मी तुमचा व्हिडिओ ना ऑफ करते. काय आहे ना आवाज तुमचा ब्रेक होतोय मधून मधून. इट्स ओके. हा ठीक आहे सर, बोला. हा, एकच तासाचा आहे, 1 तासाचा आहे. 8वी साठी 1 तास आहे, 9वी साठी 1 तास आहे, 10वी साठी 1 तास आहे. आणि पहिला जो तास असतो हा आमच्याकडे एक 40 मिनिटाचा असतो आणि दुसरा 35 मिनिटाचा असतो. त्याचं क्लबिंग ते बरोबर होत नव्हतं. हा, ते आता ऍक्च्युली ना प्रत्येक शाळेच्या टाइम टेबल बरोबर तर आमचा क्लास मॅच होणं पॉसिबलच नव्हतं. बट ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही लाईव्ह क्लास दाखवा किंवा रेकॉर्डिंग दाखवा, एकच गोष्ट आहे. फक्त तेच आहे की मुलांना ते व्यवस्थित दिसलं पाहिजे, त्यांना नीट आवाज ऐकायला आला पाहिजे आणि समजलं पाहिजे. सर ते व्हिडिओ ना युट्यूब मध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी ना ते ह्याच्यामध्ये टीव्ही वरती मग ते मोठं चित्र केल्यावर जर क्वालिटी चांगली नसेल तर ते चित्र असं फाटल्यासारखं दिसतं. त्याच्यामुळे जे हाय रिझोल्युशन मध्ये डाउनलोड करायचं ना. हाय रिझोल्युशन मध्ये डाउनलोड त्याला करा. आणि काही लिमिटेड व्हिडिओ हाय रिझोल्युशन मध्ये डाउनलोड होतात, पण काही साठी ते प्रीमियम विचारतं. तर पहिल्या महिन्यासाठी तर ते प्रीमियम फ्री आहे आणि इंडिव्हिज्युअल अकाउंट जर आपण घेतलं सर ते फक्त 149 रुपीजच आहे महिन्याचं. तर ते जर घेऊन जर झालं तर बरं होईल, म्हणजे मुलांना चांगल्या क्वालिटीच्या व्हिडिओ दिसतील. तर ते सगळं त्या व्हिडिओ आपल्या मीटिंगच्या रेकॉर्डिंग मध्ये आहे. ते प्रीमियम बद्दल वगैरे पण सांगण्यात आलेलं आहे. तर ते तुम्ही जरा एकदा चेक करून घ्या. सर आता काही जनरल क्वेश्चन्स मी विचारते तुम्हाला. हा, काय काय म्हणताय सर तुम्ही? नाही, काही नाही, बोला ना. हा, काही जनरल क्वेश्चन्स मी आता विचारते आणि मग आपण मीटिंग संपवू. मला सांगा तुमच्याकडे मुलांची जी पटसंख्या आहे 8वी 9वी 10वी किती आहे? ऑल टोटल 116. अच्छा, 116 आहेत. इंडिव्हिज्युअल 8वी 9वी असे किती किती विद्यार्थी असते, म्हणजे 40 आहे जवळजवळ? 42 आहेत आणि 37 8 9 10. अच्छा, ओके, ग्रेट. सर आणखी एक खूप महत्वाची गोष्ट, आपण बघा ग्रुपमध्ये ना एक गुगल फॉर्म टाकलाय, तर तो तुमच्या शाळेचा झाला का भरून? हो, मी आपल्याला ते शीट मागितली होती. शीट मध्ये काम करण्याचं चालू आहे. जवळपास 70% काम झालेलं आहे. आता सध्या आमच्याकडे ते 150व्या जयंतीचा कार्यक्रम असल्यामुळे थोडं बिझी शेड्यूल आहे थोडंसं. चालेल सर, तरी उद्यापर्यंत द्याल मग ती शीट मला? 17च्या नंतर 18 तारखेपर्यंत दिलं चालणार नाही का? ऍक्च्युली ना प्रेमा मॅमला ते डॉक्युमेंटेशन साठी एका ठिकाणी ना जमा करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मग त्यांनी जरा लवकर म्हणून ऍक्च्युली हा 2 महिन्यापूर्वी टाकण्यात आलेला फॉर्म. जर शक्य असेल तर परवापर्यंत ट्राय करा ना सर. ठीक आहे ना, बरोबर, बघतो मी. हा. हा सर, आणि मला हे सांगा, आपले जे मुलं आहेत 10वी नंतर मोस्टली, म्हणजे मेजॉरिटी आता तिथे जसं ज्या वातावरणात ती लोक वाढलेत किंवा तिथे जशा सुविधा पुढच्या शिक्षणासाठी अवेलेबल आहेत त्यानुसार मुलं जास्त करून कोणत्या ऑप्शनचा करिअर निवडतात? आता मी सुरुवातीला त्यांचे ऍस्पिरेशन चेक केले होते, त्यांच्याकडून लिहून होते. तर त्यामध्ये मॅक्झिमम पोलीस डिपार्टमेंटला जाण्याचा विचार करत होते, म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल अशा पद्धतीने. आणि एक जवळपास 30% मुलांनी डॉक्टर, इंजिनियर आणि IPS ऑफिसरचे सिलेक्शन दाखवलं आणि 10% लोकांनी शेती आणि बिझनेस मध्ये इंटरेस्ट दाखवला. पण एक मेजॉरिटी म्हणजे असा कॉमन जॉब जो आहे त्याच्यातच त्यांनी शो केला. म्हणजे त्यांना माहित आहे की आपण अजून ट्रायबल्स आहोत आणि आपल्याला खूप सारं रिझर्वेशन आहे आणि आपण इझिली पोलीस बनून जातो. तर ते असं कुठंतरी बघितलेलं आहे.
So that's why they tending to that tendency. सर हे जे विद्यार्थी आहेत ते आता तुम्ही ते इंटरेस्ट दाखवतात आहेत, बट ऑन ग्राउंड प्रॅक्टिकली आधीचे जे पास आउट झालेले विद्यार्थी आहेत हा तर त्याच्यामधले किती पर्सेंट विद्यार्थी खरंच हे काही जे पण काही करिअर असेल त्याच्यात सक्सेसफुल झालेत आणि काही काही जर कंटिन्यू नाही करू शकले म्हणून शेतीकडे वळले, असे किती पर्सेंट असतील? आता फॅक्च्युअल कंडिशन अशी आहे की मी इथे आता एप्रिल 2025 पासूनच जॉईन झालेलो आहे, म्हणजे ऍज अ प्रमोशन म्हणून. हा, तर आधीची सिच्युएशन मला इथली माहिती नाही आहे तेवढी. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे, काय हरकत नाही. सर ज्यांना माहिती असेल ना, माझं जरा मग त्या सरांशी जरा बोलणं करून द्या, जे इथे पण जे सिनियर टीचर असतील आधीपासूनचे, तर ऍटलिस्ट ते मला ह्याबद्दल थोडीशी माहिती सांगतील. सर मग इथे जे तुमच्याकडे विद्यार्थी आहेत हे सगळे आदिवासीच आहेत, राईट? हो, सगळे 100%. आणि त्यांचे पालक प्रामुख्याने काय करतात? शेतकरीच आहेत का? हा, शेतकरीच आहेत. ओके. Maximum. त्यांची स्वतःच्या जमिनी आहेत? हो, जवळपास जवळपास स्वतःच्या जमिनी आहेत. ठीक आहे. सर मुलींचं शिक्षण कसं आहे? म्हणजे मुलींना शिकवतात इकडचे पालक चांगलं? मुलींची संख्या माझ्याकडे जास्त आहे. ओके, ग्रेट ग्रेट. सर असं कधी झालंय आई आजारी आहे आणि घरामध्ये कामं करायला कोण नाहीये, किंवा मुलीचं लग्न लवकर ठरलं म्हणून एखाद्या वर्षी दाखला काढून घेऊन गेले, किंवा तुम्ही जेव्हापासून आलाय तेव्हापासून असं कधी काय झालंय? नाही नाही, ते आधी व्हायचं, म्हणजे 15-20 वर्षाच्या आधी व्हायचं तसं, पण दिलेलं आहे त्यामुळे टीसी वगैरे काढून कोणी नेत नाही. नेत नाही, चला चांगली गोष्ट आहे. सर मुली चांगलं करिअर करतात आहेत तिकडे एरियामध्ये? मुली परफॉर्मन्स चांगला आहे मुलांपेक्षा. अच्छा, चला चांगली गोष्ट आहे. ज्या पासआउटचा जो होता टॉपर्स, त्या मुलीच होत्या तिन्ही. ओ ग्रेट. हा, ह्याच्यावरून सर मला हे पण आठवलं, आता 2025 चा जो रिझल्ट लागलेला होता, 10वीचा रिझल्ट कसा होता? चांगलाच होता, 100%च लागलेला होता, पण त्या रिझल्ट मध्ये जे टॉपर्स जे होते ते मुलीच होते. अच्छा, आणि हायेस्ट टॉपरचे किती पर्सेंट होते? 70 होते. अच्छा, 70. म्हणजे टॉपर वरती जरा थोडं आपल्याला उंच घेऊन जाण्यासाठी जरा काम करावं लागेल. हो, ठीक ठीक आहे. सर आपलं जे इथे आता वसतिगृह आहे ते असं पक्क कन्स्ट्रक्शन वाली बिल्डिंग आहे? हो. ओके. आणि तिथे ज्या असं बेसिक गोष्टी पाहिजेत, जसं पिण्याचं स्वच्छ पाणी, क्लीन वॉशरूम्स वगैरे, आरो लागलेले आहे पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी आरो आहे आपल्याकडे, आणि टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे. ओके स्वीपर पण आहे त्याच्या देखभालीसाठी. ओके. सर लाईट ज्यावेळी आता तुम्ही म्हणता एवढ्या वेळा लाईट जाते, तर मग जिथे स्पेशली रात्रीच्या वेळी वसतिगृहामध्ये मग कसं मॅनेज करता? काही नाही, जाते आणि मग लगेच 15-20 मिनिटांमध्ये परत येते लाईट. अच्छा, तर तो हा जाण्या येण्याचा इश्यू आहे. सर मला वाटते मग जर ना लाईट जास्त वेळ खंडित नसते आणि जातच येतच असते, तर इन्व्हर्टर जर बसवले तर बऱ्यापैकी इश्यू ना सॉल्व्ह होईल, है ना? कारण इन्व्हर्टर तेवढे ऍटलीस्ट बॅकअप ठेवतील, चार्जिंग होतील आणि प्रॉब्लेम थोडासा सॉल्व्ह होऊ शकतो. आणि सर आपल्या शाळेमध्ये वायफाय नाहीये, है ना? तेच आता कसं की पॉवर फ्लक्च्युएशन होतं आणि नेटवर्कचा पण इश्यू आहेच आमच्याकडे, तेवढं नेटवर्क स्ट्रॉंग नाही आहे. तर त्यामुळे ते वायफायचं जे होतं तर तो अननेसेसरी होईल असा अंदाज होता. म्हणजे आम्ही पहिल्यांदा ट्रायल बेसिसवर आमच्या मोबाईलनीच करण्याचा प्रयत्न केला. मग लगेच तुमच्याकडून ते ऑफलाईन फॅसिलिटी डेव्हलप झाल्यामुळे तो वायफायचा प्रश्न थोडासा हे झाला, म्हणजे आमच्या ऑफिसने तसं आमच्या ऑफिसने BSNL ला लीज लाईन साठी हे केलेलं आहे. BSNLचं चालेल का पण चांगलं? हो, तर इथे जवळपास एक 10 किलोमीटरवरती पांढरपवनी गाव आहे, तिथे बँक आहे. तर तिथपर्यंत लीज लाईन त्यांची आलेली आहे. ओके.
ऍक्च्युली ना सर, जर वायफाय घेतला ना हा. तर वायफायने तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करायची गरजच नाहीये. हा, पण लाईट बंद चालू राहिल्यावर वायफाय नाही चालणार. राईट राईट राईट. तो इश्यू आहे. राईट. Nothing is common here, so that's why we're facing so much problems. करेक्ट. ठीक आहे, बघा कसं होऊ शकतंय. मला वाटते फक्त लाईटचा जरी इश्यू सॉल्व्ह झाला तर हा. नेटवर्क साठी आपण काढलेलंच ऑप्शन की व्हिडिओ आधीच डाउनलोड करून ठेवा. मग लाईटचा जर ऑप्शन सॉल्व्ह झाला की मग काही इश्यू नाही होणार. ठीक आहे सर. माझं स्ट्रॅटेजिक प्लॅन असा आहे की तुम्ही त्याप्रमाणे इन्व्हर्टरची मागणी करणे आणि पॉवर सप्लाय जो इथे आलेला आहे तो दुसऱ्या एका साईडने यायचा आहे. तिथे लाईट फ्लक्च्युएशन कमी आहे. म्हणजे जे अंबुजा सिमेंट फॅक्टरीकडून आलेला लाईट आहे, पॉवर सप्लाय जो आहे जवळपास, तर त्या साईडकडून आपल्याला कनेक्शन्स घ्यायचे आहेत. ती थोडी बाब वरच्या लेवलवरची असल्यामुळे बघू आपण काय होते. तर इंजिनियरला भेटून ते बोलायचं आहे मला, तसं सॉर्ट आउट करण्याचा विचार आहे. सर आता तुम्ही जेव्हापासून इथे जॉईन झालाय तर हे नेटवर्क इश्यू, लाईट इश्यू ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काय काय इश्यूज तुम्हाला येतात शाळा रन करताना? आता मेन विषय तर तोच आहे की उपस्थिती, अटेंडन्स ही थोडीशी कमी असते. छोट्या मोठ्या कारणास्तव मुलं घरी राहून जातात नाही का, मग त्यांना त्यांच्या पाहावं लागते. मग तो एक वेळ जो आहे आपला सिस्टमॅटिक जो प्लॅन केलेला जो वेळ असतो तो कुठेतरी डिस्टर्ब होत राहतो. फॉलोअप घ्यायचं म्हटलं का, एखादी विद्यार्थी समजा अब्सेंट असेल तर त्याचा फॉलोअप घ्यायचं म्हटलं तर क्लास टीचरला त्याला कॉन्टॅक्ट करावा लागतो आणि ती गोष्ट इमिजिएटली नाही केली तर ते विस्मरणात जाते. ते इमिजिएटली करताना मग क्लास पण डिस्टर्ब होतो. म्हणजे मला असं म्हणत होतं की आपण जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये जेव्हा एवढं सिस्टम आपण रन करतो आहोत तर प्रत्येक गोष्टीसाठी एक पर्टिक्युलर व्यक्ती अपॉइंट असला पाहिजे. तर जसं सुपरवायझर असते तर त्यांचं काम कसं असतं की ह्या सगळ्या गोष्टी ते मॅनेज करू शकले असते, आहे की नाही. तर आमच्या सिस्टमचं असं म्हणणं आहे की तुम्हीच सगळं मॅनेज करा. आज आता माझ्याकडे जे मॅथ टीचर आहे त्यांचे 3 क्लासेस त्यांचे ऑलरेडी आहेत आणि त्याच्यानंतर परत त्यांना अदर सब्जेक्ट एक पुन्हा दिलेला आहे, त्याचे 3 पिरियड आहेत. 6 पिरियड त्यांना दिवसातून आहे आणि त्यांनाच परत विज्ञानचा भार त्यांच्याकडे देण्यात आलेला. विज्ञानचा भार त्यांच्याकडे देण्यात आला असल्यामुळे 8 पिरियड त्यांच्याकडे चाललेले आहेत. 3 गणिताचे, 2 इतिहास भूगोलचे आणि 3 विज्ञानचे. 9 पिरियडचं आपलं वर्क शेड्यूल आहे पूर्ण टोटल. तर 8 तासिका शिक्षक घेत असेल तो एक्झॉस्ट होणारच आहे. हो, हे तर मग जास्त झालं. सर मग तुम्ही तुमच्या लेवलला त्यांचं ते इतिहास भूगोल कोणाला नाही देऊ शकत? माझ्याकडे 4 पोस्ट आहेत मला धरून, 5 पोस्ट आहेत मला धरून. त्यापैकी एक अब्सेंट म्हणजे एक रिक्तच आहे, वॅकंट आहे. राईट राईट. ऑलरेडीच मग तुम्ही सगळेच चांगले ओव्हरलोडेड झाले. मी तर कमालीचाच ओव्हरलोड. म्हणजे इथे काम, माहिती पुरवणे, सगळे मीटिंग अटेंड करणे, सगळे VC अटेंड करणे, अनेक काम आहेत ना HMला. म्हणजे आय अंडरस्टँड. माझेच तर बरोबर घेऊ शकत नाही. म्हणजे ते मला मॅनेज करावं लागतं एक्स्ट्रा क्लासेस वगैरे घेऊन सगळं. करेक्ट. म्हणून बघा सर, हे जे सायन्सचं जर झालं ना वर्कआउट आपलं व्यवस्थित, तर ते जे मॅथ्सचे टीचर आहे ऍटलिस्ट त्यांचं थोडं वर्कलोड कमी होईल. कारण व्हिडिओमध्ये सगळे धडे आपण प्रॉपरली सिक्वेन्स मध्ये शिकवलेले आहेत, त्याच्यामुळे सायन्सचं वर्कलोड जरा कमी होईल. आणि आता सर 8वी आणि 9वीला आता जो पहिल्या सहामाहीमध्ये जो सिलेबस होता तो परत नाही येणार आहे ना? मग आपण बोला. 8वी 9वीचं राहणार नाही, 10वीचं राहते. 10वीचं तर पूर्ण पुस्तकच येईल बोर्डामध्ये. मग 8वी 9वी साठी ना सर, आपण आता सोमवारपासून परत ऑनलाईन क्लासेस सुरू झाले ना आपले, तर आता मग सोमवारपासून जे अपलोड केलेल्या व्हिडिओज तुम्ही डाउनलोड करून त्यांना सायन्सच्या सिक्वेन्स मध्ये दाखवल्या, लाईनीमध्येच दाखवल्या, की मग बरं पडेल मग विद्यार्थ्यांना. आणि मग ते मॅथ्सचे टीचर जे आहेत ते त्यांनी थोडंफार जस्ट ह्या व्हिडिओमध्ये काय होतं 2-3 मिनिटात फक्त त्याचं रिवाइज करून एक्सप्लेन केलं तरी पण मग काय प्रॉब्लेम नाही. इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना सर,
समजा एकदा बघून व्हिडिओ नाही समजला विद्यार्थ्यांना, तुम्ही त्यांना परत पण दाखवू शकाल. 1-2 वेळा हो. व्हिडिओ बघितल्यावर तर नक्कीच समजेल त्यांना की काय आहे. आणि लाईनीमध्ये बघितलं तर सुरुवातीपासूनच धड्याची आपण काय केले ना सर, आपल्याला माहिती ही गावची मुलं आहेत आणि ह्यांचा पाया भक्कम असेल नसेल काही कल्पना नाही. म्हणून आपण प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला काही बेसिक गोष्टी आधी एक्सप्लेन केलेत, म्हणजे जेणेकरून पुढचा धडा त्यांना समजावा. हो. ठीक आहे, चालेल सर. आपण ना मग एक काम करूयात. 1-1.5 महिन्यानंतर परत मी एकदा तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. मग मी परत एकदा मुलांना भेटेल, त्यांना हेच विचारण्यासाठी की लाईनीमध्ये व्हिडिओ बघून पण त्यांना समजते की नाही, किंवा आणखी काही प्रॉब्लेम्स आहेत, किंवा त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत एज्युकेशनशी रिलेटेड. त्यांना अजून काही कुठे कुठे टॉपिक्सवर किंवा विशेष वेगवेगळ्या टॉपिक्सवर काही गायडन्स वगैरे हवं असेल तर थोडंसं बघा. मग तुमचे हे टेक्निकल जे प्रॉब्लेम आहेत ते कधीपर्यंत होऊ शकतात. हो, ते तर मी करेनच सॉर्ट आउट लवकरच. पण माझी एक रिक्वेस्ट अशी होती की आतापर्यंत फर्स्ट टर्म मधले जेवढा काही कंटेंट आपला झालेला आहे ऑनलाईन मध्ये, तर फर्स्ट टर्मचा, तर सगळ्यांचे 3 PDF जर मला मिळाले लिंकचे, म्हणजे मलाच नाही तर सगळ्यांसाठीच, म्हणजे तुमच्या सिक्युरिटी, तर ते थोडंसं इझी होऊन जाईल. कारण त्या सगळ्या गोष्टी जे 1 बाय 1 आपल्याला दाखवता येतील विद्यार्थ्यांना. सर मी तुम्हाला ना स्क्रीन शेअर करून दाखवते. सगळं तुमच्याकडेच आहे. आणि आता युट्यूब वरती ना सर्च वाला जो फीचर आहे तो अजून पण चांगला ऍडव्हान्स झालाय. मी तुम्हाला दाखवते. तुम्ही स्वतःच ते करू शकाल. तुम्हाला जे हवंय ना, स्क्रीन शेअर करून दाखवते. हे बघा, आपलं हे युट्यूबचे जे चॅनलचं पेज आहे. सर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला ना, तर मी लिंक शेअर करते, ते त्याला सबस्क्राईब करून घ्या. केलेलं आहे. ओके, हे बघा, हे आपलं होम पेज आलं की नाही, इथे दिसतो. एक तर आपला पूर्ण युट्यूबला सर्च करण्यासाठी हा सर्च बार असतो. इथे सर्च न करता इथे खाली पण एक बघा, युट्यूबने आता नवीन हे चालू केलं. ते प्लेलिस्ट वरती जा तुम्ही, आणि प्लेलिस्ट वरती जाऊन इथे समजा आता तुम्हाला क्लास 10चं इंग्लिश हवंय. ठीक आहे, क्लास 10 इंग्लिश. एखाद्या धड्याचं नाव मला नाही माहितीये. थांबा, मी क्लास 10 ग्रॅव्हिटेशन टाकते. ठीक आहे, क्लास 10 ग्रॅव्हिटेशनचा धडा मला हवाय. समजा एकच हाच धडा सध्या मला त्यांना दाखवायचा. इथे बघा सर्च, एंटर बटन दाबलं मी सर्च करण्यासाठी. एंटर बटन दाबल्यावरती हे बघा पहिले प्लेलिस्टच आली है ना, क्लास 10 ग्रॅव्हिटेशन इंग्लिश मीडियम. ही बघा वेव फुल प्लेलिस्ट. आणि इथे दुसरी जे आहे इथे पण प्लेलिस्ट आली बघा, मराठी मीडियमची, क्लास 10 गुरुत्वाकर्षण. आणि व्ह्यू फुल प्लेलिस्ट वरती क्लिक केलं. नाही, त्याच्यात काय होतंय मॅडम, की हे सगळं करताना ऑन द स्पॉट करावं लागेल तिथे, किंवा डाउनलोड करण्यासाठी म्हणतो ना, ऑफलाईन डाउनलोड करण्यासाठी. म्हणजे माझं तर स्वतःचं शेड्यूल आता मी काढलेले होते. मी तुम्हाला वाटल्यास ते काढलेले जे व्हॉट्सअपवरचे जे काढले असतील सर, ते पण शेअर करून दाखवू शकतो मी तुम्हाला. पण तरी पण कसं होतं, तुमच्याकडून प्रॉपरली जर सगळं सॉर्ट आउट करून, नाही का, म्हणजे सब्जेक्ट वाईज 3 PDF, म्हणजे आपण PDF ला लिंक देऊ शकतो ना, क्लिकेबल PDF आपण ज्याला म्हणतो, नाही का सर. आमची ना एक एक्सेल शीट मेंटेन आहे प्रॉपर ह्याची. मग त्याचा ना तुम्हाला मी फक्त व्ह्यू ओनलीचा ऍक्सेस मग मॅमला विचारून देते. त्याच्यावरती क्लास 8, 9, 10 सगळंच आहे, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम. तर ती एक्सेल शीटचा जो तुम्हाला ऍक्सेस दिला ना, त्याच्यावरती लिहिलेलं पण आहे कोणत्या धड्यासाठी कोणती युट्यूब लिंक आहे वगैरे. ठीक आहे, चालेल सर. मग मी तुमचा नंबर आहेच आहे माझ्याकडे, मॅमशी बोलून तुम्हाला ती लिंक देते. रेकॉर्डेड सेशन्स म्हणून एक एक्सेल शीट आम्ही बनवलेली आहे, त्याचं ऍक्सेस तुम्हाला द्यायला सांगते. माझा तेवढा वेळ वाचेल आणि माझे एफर्ट्स वाचतील. मला कळते, मला बरोबर आहे. ठीक आहे, चालेल सर. मग आपण ना 1-1.5 महिन्यानंतर भेटूयात, जोपर्यंत तुमचा बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जरा बल्क मध्ये व्हिडिओज मुलांनी पाहिलेले असतील त्यावेळी. इमिडिएटली ऍक्शन घेत होतो. हो,
नक्की नक्की. थँक्यू सो मच सर. नाईस टू टॉक टू यू. आणि मला चांगलं वाटलं की तुम्ही गावच्या ठिकाणी अजून व्यवस्थित तुम्हाला टेक्निकल गोष्टी वगैरे पण बऱ्यापैकी माहिती आहेत अँड यू आर वर्किंग ऑन इट. आय होप मुलांना त्याचा खूप फायदा होईल. गावी तर गरजेचीच गोष्ट आहे ती. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. आपण मीटिंग आता संपवूया. Same here.